पद्धत। काल मी सकाळी मटकी भिजत घातलेली आणि रात्री त्यातलं पाणी काढून त्याच्या चाळणीत ठेवलं। चाळणीमध्ये कसं पाणी राहत नाही आणि मटकी अशी बघा सुटसुटीत राहते। अशी मटकी सुकी असली ना, त्यात पाणी नसलं तर ते फ्रीजमध्ये आपण पॅकबंद डब्यामध्ये ठेवायचं। 8 ते 15 दिवस सहज राहते। आणि बघा चाळणीमध्ये ठेवल्यामुळे काय झालं तुम्हाला खालून दाखवते मी। हे बघा, बघू शकता तुम्ही, बघा खालून मोड कसे आलेले आहेत नाही का। आणि सुक्की पण आहे, बघू शकता तुम्ही। हे बघा एकदम सुक्की, पाणी त्यामध्ये नसल्यामुळे कसं ती जास्त दिवस टिकून राहते। जर अजूनही आपण थोडा वेळ ठेवलं असतं ना तर आणखीन लांब सडक मोड आले असते। बघा हे बघा सुक्की आहे ना एकदम। तुम्ही पण अशा पद्धतीमध्ये मोड आणू शकता। आणि बघा गावरान मटकी आहे बारीक। कशी वाटली मोड आणण्याची पद्धत नक्की कमेंटमध्ये सांगा। मूग मटकीला मोड आणण्याची दुसरी पद्धत पण आपण इथे वापरलेली आहे। ती म्हणजे बघा, काल सकाळी मटकीबरोबर मूग पण भिजत घातले होते आणि मूग मी हे बघा बघू शकता अगदी कपड्याच्या आतून सुद्धा बाहेर असे मोड आलेले आहेत। ही पद्धत पण छान आहे। कपड्यामध्ये बांधून ठेवले ना मूग, म्हणजे सकाळी भिजत घालायचे आणि रात्री कपड्यामध्ये बांधून ठेवायचे। अगदी पाणी काढून टाकायचं, पूर्ण पाणी काढून टाकायचं। म्हणजे कसं मूग बघा असे आपले सुटसुटीत आणि सुके राहतात। आणि मुगामध्ये जर पाणी नसेल ना तर फ्रीजमध्ये 10 ते 15 दिवस आरामशीर ते टिकतात। आणि पॅकबंद डब्यामध्ये ठेवायचे। बघा किती छान मोड आलेत ना। कशी वाटली मोड आणण्याची पद्धत नक्की कमेंटमध्ये सांगा। मोठे मोठे मोड आलेले आहेत नाही का। एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।